साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे बौद्धिक संस्थेचे अध्यक्ष केशव डोंगरे। आज आपण DRSPच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन अण्णाभाऊ साठे स्मृती दिवसानिमित्त अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी हे सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत। अण्णाभाऊ साठे यांचं कार्य म्हटलं फक्त आताच नानाभाऊंनी सांगितलं की 1.5 दिवस शाळा शिकणारा माणूस किती क्रांती करू शकतो आणि साहित्यिक या जगाच्या इतिहासामध्ये अशी नोंद केल्या जायला पाहिजे, पण ती होत नाही। कारण की तेच जर एक दुसरे राहिले असते तर ते इतिहासात काय या भारताच्या बाहेरही त्यांचे सोन्याचे पुतळे बनवले असते, पण ते एक आपले आहेत म्हणून समजून जाऊ आपण। पण अण्णाभाऊ 1.5 दिवस शाळा शिकून रशियाला अमेरिकेला त्यांचे साहित्य पोहोचले, पण आपल्या जर भारतामध्ये म्हटलं तर अण्णाभाऊचा जो वाव पाहिजे होता, अण्णाभाऊचे जे साहित्यिक पाहिजे होते, ज्या समाजाला ज्या काही उपयोगा पाहिजे होत्या, योजना पाहिजे होत्या, त्या या ठिकाणी द्यायला पाहिजे होत्या। परंतु काय दुर्दैव आमचे की सत्ता आमची नाही। म्हणून आता चव्हाण साहेबांनी सांगितलं की खरंच आहे की जेपर्यंत आपली सत्ता होणार नाही, अण्णाभाऊंनी म्हटलं आहे स्वातंत्र्याला विरोध केलेला होता, कारण की 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला, पण 16 ऑगस्टला अण्णाभाऊंनी आंदोलन केलं। का आंदोलन केलं की हा देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर ही जनता उपाशी राहील की सक्षम होईल, पण तेच आज परिस्थिती निर्माण झाली। अण्णाभाऊचे शब्द खरोखरच ठरले, त्यासाठी हे नवीन पक्ष आलेला आहे, तर याला जोमाने त्या अण्णाभाऊचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे हीच माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे। या देशातीलच असो, कारण की ते केसीआर साहेबांचं काम चांगलं आहे, त्या तत्वाने या महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा एकच व्यक्ती दिसतो, तर त्यांना आपण सहकार्य करूया। आणि एवढेच बोलून मी इथंच थांबतो। सर्वांना मी विनंती करतो की आपण सहकार्य करा। जय भारत, जय संविधान, जय भीम, जय अण्णा।